आखाती देशात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक बाजारपेठेचं गणित विस्कळीत झालंय। याचा फटका जरंडीसह सोयगाव तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना बसतोय। काही दिवसांपूर्वी केळीचे भाव 1900 रुपये प्रति क्विंटल असलेल्या केळीला युद्धजन्य परिस्थितीमुळे 800 रुपयापर्यंत भाव मिळतोय। यामुळे केळी उत्पादक शेतकरी संकटात सापडलेत। सध्या रमजान महिना सुरू असल्याने इराणसह इतर मुस्लिम देशांमध्ये भारतीय केळीला मोठ्या प्रमाणात मागणी असते। यंदा हवामान खराब असल्याने केळीचं उत्पादन कमी झालं होतं। परिणामी भाव 2500 पार जाण्याची शक्यता होती। मात्र युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्यातीसाठी गेलेले हजारो कंटेनर बंदरावरच पडून आहेत। निर्यात ठप्प झाल्याने व्यापाऱ्यांनी खरेदीकडे पाठ फिरवली असून कोट्यवधी रुपयांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होतीये। केवळ केळीच नव्हे तर सोयाबीन, तूर आणि हरभऱ्याच्या भावातही 500 ते 1000 रुपयांची घट झाली आहे। सोयगाव तालुक्यातील परिसरात हळदीच्याही पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड झाली आहे। मात्र हळदीच्याही भावात 2 ते 3000 रुपयांची मोठी घसरण झाली आहे। इराण अमेरिका युद्ध आणि नुकताच अमेरिकेसोबत झालेला व्यापार करार यामुळे ही परिस्थिती ओढवल्याचं शेतकरी सांगतात। युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या या आर्थिक संकटामुळे सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे डोळे आता पुन्हा सरकारकडे लागले। विजय चौधरी, MCN न्यूज, सोयगाव।